गेल्या अनेक दिवसापासून पुण्याच्या काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच आता पुणे प्रशासन पूरस्थिती निर्माण झालेल्या भागामध्ये सज्ज झाली असून पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता पुण्यातील ज्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती म्हणजे सिंहगड रोड परिसरातील एकता नगर असेल, निंबस नगर तसेच पाटील इस्टेट असेल, पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसर या ठिकाणी आता महापालिकेच्या सर्व प्रशासन सज्ज झाल्याचं दिसून येते। याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून वैद्यकीय सेवा देखील पुरवल्या जात आहेत। तर याविषयीची अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। जिथे पूरग्रस्त विभाग आहे या विभागामध्ये आपण पुणे महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे 2 ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे। इथं जे एकता नगरी आहे, निंबस नगर आहे आणि विठ्ठल नगर आहे, अशा 3 ठिकाणी आपण ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे। तिथं आपण जे नागरिक ह्या पूरग्रस्तामध्ये अफेक्ट झालेले आहेत किंवा ज्यांना दवाखान्यापर्यंत जाता येत नाही त्यांच्यासाठी आपण आरोग्य सुविधाही पुरवलेली आहे। आपण त्याच्यामध्ये आरोग्य सुविधा देताना त्याच्यामध्ये आपण त्यांचे जे आजार आहेत, प्रामुख्याने समजा आता पाऊस आहे त्यामुळे त्यांचे काही जर पाण्यामध्ये गेल्यानंतर पायाला काही इन्फेक्शन वगैरे काय होऊ शकत असेल त्यासाठी आपण डॉक्टरसायक्लिन म्हणून टॅबलेट देत आहे सगळ्यांना। तापाचे काही पेशंट असतील त्यांना आपण गोळ्यावर देत आहे। खोकला वगैरे सर्दी वगैरे सगळी ट्रीटमेंट आपल्याकडे मेडिसिन आहे ती आपण देत आहे। प्लस आपण जी इमर्जन्सी जर काही उद्भवली, आतापर्यंत एकही कॅज्युअलिटी किंवा इमर्जन्सी असे काही झाली नाही, पण त्याच्यासाठी सुद्धा आपण 108ची ॲम्ब्युलन्स इमर्जन्सीसाठी इथं ठेवलेली आहे। हेच आवाहन करतोय की आम्ही या माध्यमातून हॉस्पिटलमधल्या सिस्टरसुद्धा आपण घरोघरी सर्वेसाठी पाठवलेलं आहे। तर नागरिकांना आव्हान आहे की त्यांना कसलाही आजार असेल, काही ट्रीटमेंट घ्यायची असेल, काही विचारणा करायची असेल तर आपल्या इथं मदत केंद्र आहे, आमचा आरोग्य विभाग आहे, त्यांनी तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा आणि सगळं त्यांना जे काही आजार असेल, जे काही विचार असेल त्याचा त्यांनी इथं लाभ घ्यावा। पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी विविध वैद्यकीय औषधोपचार पुरवले जात आहेत। ज्या नागरिकांना पुरामुळे किंवा पावसामुळे नागरिकांचे हाल झाले असतील किंबहुना सर्दी, खोकला, ताप किंवा दूषित पाण्यामुळे काही विकार झाल्याचं असल्यास त्यांना वैद्यकीय सेवा आता तत्परतेने नागरिकांच्या सेवेसाठी उभ्या केलेल्या आहेत। त्यामुळे तसेच सर्व एकूणच पूरग्रस्त भागामध्ये फिरते दवाखाने देखील आता आपल्याला पाहायला मिळतात। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।